नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झामसाठी आम्ही नवीन सीरीज चालू केली आहे. ती पण टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला. त्यासाठी तुम्हाला काय मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला काय करायचं मित्रांनो, सबस्क्राईब करायचं आणि काय बेल आयकॉनला क्लिक करायचंय. म्हणजे आम्ही रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत, त्याच्यात तुम्हाला काय मित्रांनो अपडेट येत जातील. आणि हीच लिंक तुम्हाला काय मित्रांनो तुमच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, आजूबाजूच्यांना सगळ्यांना काय मित्रांनो शेअर करायची आहे. त्यांना पण काय या संधीचा फायदा होईल मित्रांनो. त्यात आम्ही एक्सपर्ट फॅकल्टीकडून सगळं जसं की इंग्रजी, मराठी व्याकरण, जी-के, गणित, बुद्धिमत्ता या सगळ्या सब्जेक्टची काय मित्रांनो तुमच्याकडून पूर्णपणे तयारी करून घेणार आहोत. त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तो पण काय मित्रांनो आधीच्या 2 लेक्चरमध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण बघितले. आता तिसऱ्या लेक्चरमध्ये पण काय मित्रांनो अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण बघणार आहोत. मग चला आपण आपल्या टॉपिककडे वळूया मित्रांनो. तर बघा, आपल्या टॉपिकमध्ये पहिला क्वेश्चन कुठला आहे सांगा बरं मित्रांनो? कोणता आहे? रिझनिंग मधला कुठला टाइप आहे हा? तो कुठला टाइप आहे? तर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय मित्रांनो? बैठक व्यवस्था. सिटिंग अरेंजमेंट मध्ये किती टाइप आहे मित्रांनो सांगा बरं? तर 2 टाइप आहे. एक सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आणि एक लिनियर सिटिंग अरेंजमेंट. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय मित्रांनो बघा. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये बघा एक सर्कल सांगितलेलं असेल मित्रांनो. एक वर्तुळाकार टेबलाभोवती प्रश्नामध्ये सांगितलं असेल, एक वर्तुळाकार टेबलाभोवती 6 व्यक्ती बसले. कमीत कमी 5 व्यक्ती किंवा जास्तीत जास्त 8-9 व्यक्ती एवढे प्रश्नामध्ये सांगितलेले असतात मित्रांनो. आणि जर प्रश्नामध्ये सांगितलं ते वर्तुळाकडे तोंड करून बसले, तर मग त्यांचे डायरेक्शन कुठे दाखवायचे मित्रांनो? वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले तर त्यांना काय केंद्राकडे तोंड करून बसवायचं. काय? केंद्राकडे तोंड करून बसवायचं. आणि जर त्यांनी सांगितलं असेल की ते केंद्राबाहेर तोंड करून बसले, तर मग तेव्हा कशी डायग्राम काढायची? अशी. ते काय केंद्राबाहेर तोंड करून बसले म्हणजे काय? केंद्राच्या बाहेर तोंड करून बसले आणि केंद्राकडे सांगितलं असेल तेव्हा काय केंद्र कुठे असतो आपला? मध्ये असतो. मग तेव्हा कुठे दाखवायचं त्यांचं तोंड? मध्ये दाखवायचं. समजलं? आणि काय मित्रांनो, जेव्हा आपण सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न सोडवत असतो, तेव्हा एकदम एकदम सोपी ट्रिक काय बघा मित्रांनो, कमीत कमी वेळेत सॉल्व्ह होणारी. जेव्हा प्रश्नामध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं मित्रांनो, तेव्हा त्याच्यावर आपण काय कंडिशन लिहून घ्यायच्या. काय? कंडिशन लिहून घ्यायचं. बघा, एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला मी. क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल मित्रांनो, एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय. काय? एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? बी. तर मग तेव्हा लिहून घ्यायचं, एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? बी. मध्ये कोणतरी एक व्यक्ती बसलाय आणि असा एरो दाखवायचा. इकडे जर एरो असेल तर कोणती बाजू असेल मित्रांनो? उजवी. कोणती बाजू असेल? उजवी. आणि जर इकडे एरो असेल तर ती कोणती बाजू असेल मित्रांनो? डावी बाजू असेल. जेव्हा आपण असे कंडिशन लिहून घेतल्या मित्रांनो, जर आपण अशा कंडिशन लिहून घेतल्या, तर मग सर्कलमध्ये टाकायला, वर्तुळाभोवती टाकायला काय मित्रांनो सोपं जात असतं. आपल्याला परीक्षेला एवढा वेळ असतो का मित्रांनो परत परत क्वेश्चन सॉल्व्ह करायला? कमीत कमी वेळेत आपला प्रश्न कसा सॉल्व्ह होईल ह्या काय आपल्याला याच्यात ट्रिक बघायची आहे मित्रांनो. तरी बघा ही एकदम सोपी ट्रिक आहे. जर आपण बाजूला कंडिशन लिहून घेतल्या तर काय आपलं एका मिनिटात सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन मित्रांनो सॉल्व्ह होतो. किती मिनिटात? फक्त एका मिनिटात. मग बघा, पहिली कंडिशन लिहून घेतली प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे. नंतर दुसरी स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं असेल? बघा बरं. बीच्या दुसऱ्या स्थानी किंवा तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? डी बसलाय. बीच्या तिसऱ्या स्थानी कोण बसलाय? डी बसलाय उजवीकडे. मध्ये कोणतरी 2 व्यक्ती बसले. बीच्या तिसऱ्या स्थानी उजवीकडे कोण बसलाय? डी बसलाय. नंतर एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी ई बसलाय. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? ई बसलाय. दाखवायचे अशा एरो म्हणजे काय आपल्याला सर्कलमध्ये टाकायला काय होतं? सोपं जात असतं बघा. तर हे काय पहिलं कंडिशन काय बघा, आपल्याला कुठेतरी मिळतोय का पुढे चालण्यासाठी ते पण बघायचं मित्रांनो. नाहीतर पुढे कोणी भेटतच नसेल आपण सर्कलमध्ये टाकून, तर मग परत अजून आपली डायग्राम काय होत असते मित्रांनो, चुकीची होत असते. मग जर तिथे ए आणि बी भेटतोय, मग पुढे बघायचं आपल्याला कुठेतरी दुसऱ्या स्टेटमेंट कंडिशनमध्ये ए आणि बी आहे का? मग इथे बी आहे बघा. इथे बी आहे, इकडे ए आहे. म्हणजे आपल्याला पुढे चालता येते. जसं की आपण चेसमध्ये चाल चालत असतो ना मित्रांनो, तसं त्याच्यात पण काय आपल्याला चाल चालायची बघा. आपण आता इथे ए घेतला मित्रांनो. इथे कोण घेतला? ए.
तुम्ही कुठेही घेऊ शकता. मी इथे घेतला म्हणून काय, तर तुम्ही पण इथेच घ्या असं काही नाही. तुम्ही इथे पण घेऊ शकता. पण इथे जर घेतलं तर मित्रांनो आपल्याला काय टाकायला सोपं जात असतं. उजवं डावं काय लवकर होत असतं. म्हणजे आपण काय स्वतःला ते इमॅजिन करतो. आपली उजवी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती? डावी. म्हणून इथे जर घेतलं तर आपल्याला काय मित्रांनो टाकायला सोपं जात असतंय. म्हणून काय इथे मी घेतला. तर एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय मित्रांनो? बी. ही कोणती बाजू आहे? एची उजवी. इकडची कोणती मित्रांनो? डावी. मग एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय मित्रांनो? बी बसलाय. मग बघा एक सोडून दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? बी बसलाय. बघा झाली की नाही पहिली कंडिशन टाकून? एकदम सोपं आहे. दुसरं बघा काय? बीच्या उजवीकडे तिसऱ्या तिसऱ्या स्थानी कोण बसलाय? डी. बीची उजवी बाजू कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती? डावी. बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलाय? डी बसलाय. बघा इथे बरोबर 1, 2 तिसऱ्या स्थानी कोण आला? डी आला. बघा दुसरी कंडिशन पण काय झाली मित्रांनो पटकन टाकली गेली. नंतर तिसरी कंडिशन बघा काय सांगितलेली. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? ए. कोण बसलाय? ई बसलाय. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी ई बसलाय. एची डावी बाजू कोणती मित्रांनो? इकडची आहे. कोणती आहे? इकडची. दुसऱ्या स्थानी एक पहिलं स्थान हे कोणतं आहे? दुसरं स्थान. दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? ई बसलाय. बघा आपल्या असं काय पटकन कंडिशन टाकून होत असतात. जर प्रश्नामधून जर डायरेक्ट टाकायला लागलं तर काय होतं मित्रांनो चुकीचं होत असतं. त्याच्यामुळे बाजूला पटकन कंडिशन लिहिल्या तर मग काय सर्कल वर्तुळाभोवती टाकायला काय होतात मित्रांनो कंडिशन एकदम सोप्या होत असतात. बघा याच ट्रिकने आपल्याला काय आपला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा बरं. बघा पहिला क्वेश्चन काय मित्रांनो बघा ए बी सी डी ई एफ आणि जी हे किती व्यक्ती आहे? 6 व्यक्ती आहे. एका वर्तुळाच्या सभोवतालच्या सीटवर बसते. म्हणजे काय ते एका वर्तुळाच्या सभोवतालच्या सीटवर बसते म्हणजे ते काय आजूबाजूला बसले एका वर्तुळाकार टेबलाभोवती ते बसलेले आहेत. जी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बघा अशा स्टेटमेंट दिलेले असतात तेव्हा त्याच्यावर आपल्याला काय कंडिशन लिहून घ्यायच्या आहेत. बघा काय एक सर्कल काढलं. एक सर्कल काढलं मित्रांनो. किती लोक आहेत ते? 7 लोक आहेत. किती आहे? 7. मग आपल्याला काय 7 लोक काढून घ्यायचे. एका वर्तुळाकार टेबलाभोवती. हे कुठे केंद्राकडे तोंड करून बसते. झाले की नाही 7? मग बघा पहिली कंडिशन काय सांगितली स्टेटमेंटमध्ये? जी हा सीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलंय? जी बसलाय. सी लिहिला. इकडे 2 दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलंय? जी. मध्ये कोणीतरी एक व्यक्ती बसलाय. सीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलाय? जी. सीची डावी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती मित्रांनो? उजवी. मग दुसरी कंडिशन बघा काय? स्टेटमेंटमध्ये काय सांग जो एफच्या लगेच डाव्या बाजूला बसलाय. म्हणजे कोण बसलाय लगेच डाव्या बाजूला सांगा बरं? सीच्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलाय? एफ बसलाय. सीच्या लगेच डाव्या बाजूला एफ बसलाय. जेव्हा जो असेल मित्रांनो काय? जेव्हा जो असेल तेव्हा कोणतं हे घ्यायचं अक्षर? पहिलं दुसरं अक्षर घ्यायचं. जेव्हा जो असेल तेव्हा पहिलं अक्षर घ्यायचं आणि जेव्हा जोच्या जागेवर आणि असेल कोण आणि किंवा व तर तेव्हा कोणतं पहिलं अक्षर घ्यायचं. कोणतं अक्षर घ्यायचं? पहिलं अक्षर घ्यायचं. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलंय बघा मित्रांनो. ए हा सीच्या डावीकडून तिसरा आहे. सीच्या डावीकडून तिसरा कोण आहे मित्रांनो? ए आहे. सीच्या डावीकडून तिसरा कोण बसलाय? ए बसलाय. नंतर बघा बी हा डी आणि ई च्या मध्ये बसलाय. बी जो आहे मित्रांनो तो कोणाच्या मध्ये बसलाय? डी आणि ई च्या मध्ये बसलाय. डी आणि ई च्या मध्ये कोण बसलाय? बी बसलाय. डी हा ए च्या लगत डाव्या बाजूला बसलाय. ए च्या लगत डाव्या बाजूला कोण बसलाय? डी बसलाय. ए च्या लगत डाव्या बाजूला कोण बसलाय मित्रांनो? डी बसलाय. ए आणि डी काय हे एकमेकांचे शेजारी पण. ए च्या डावीकडे कोण बसलाय? डी बसलाय. बघा लिहून घेतलं. किती वेळ लागला लिहायला? 1-2 मिनिटं. 1-2 मिनिटात लगेच इकडे काय आपलं कंडिशन टाकून होतील म्हणजे आपलं आन्सर काय होईल मित्रांनो करेक्ट होईल. बघा तर आपण पहिली कंडिशन घेऊ. सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलंय? जी बसलाय. इथे कोण घेतलं मित्रांनो आपण? सी घेतला. कोण घेतला? सी. सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जी आहे. मग पहिलं स्थान हे आहे हे दुसरं स्थान आहे. सी डावी बाजू कोणती? इकडची. इकडच्या दुसऱ्या स्थानी कोण बसलाय? जी बसलाय. दुसरं बघा काय?
सीच्या लगेच डावीकडे य बसलाय म्हणजे सीच्या म्हणजे पहिल्या स्थानावर कोण बसलाय य. इथे पहिली जागा रिकामी इथे कोण येईल मग य. डावीकडे कोण बसलाय सीच्या लगेच डावीकडे कोण बसलाय मित्रांनो य बसलेला आहे. नंतर तिसरी कंडिशन बघा सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलाय ए बसलाय. सीचं इथं आहे 1 2 तिसरं स्थान कोणतं आहे हे डावी बाजू कोणती इकडची. तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे ए बसलेला आहे. कोण बसलेला आहे ए बसलेला आहे. नंतर बघा डी, बी, ई आपल्याला कोणी भेटलंय का डी, बी किंवा ई नाही. मग ही कंडिशन राहू देऊ. पुढची बघू. एच्या डावीकडे कोण बसलाय डी. आपल्याला ए भेटलाय की नाही? एची डावी बाजू कोणती मित्रांनो? इकडची का इकडची सांगा बरं कमेंट करा कोणती बाजू आहे एची. तर एची डावी बाजू कोणती मित्रांनो? इकडची. इकडची कोणती? उजवी. उजवं डावं काय करायचं मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्वतःला इमॅजिन करून बघायचं. तेव्हाच ते लिहायचं. नंतर परत परत काय होईल मित्रांनो ती डायग्राम चुकत जाईल. एच्या डावीकडे कोण बसलंय लगेच डी बसलाय. एची डावी बाजू कोणती इकडची. इकडची कोणती मित्रांनो उजवी बाजू आहे. मग बघा आपल्याला डी भेटला. डी आणि ईच्या मध्ये कोण सांगितलंय बी. इथे जर बी घेतला तर लगेच इथे कोण भेटतं आपल्याला ई भेटतं. बघा टाकायला किती वेळ लागला मित्रांनो कंडिशन लिहिल्या म्हणून. एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. या ट्रिकने तुम्हाला काय मित्रांनो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय तुमचा येणाऱ्या पेपरला काय कमीत कमी वेळेत काय मित्रांनो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. आणि बघा याच्यावर प्रश्न विचारलेला असेल मित्रांनो की सीच्या डावीकडून चौथ्या स्थानी कोण बसलंय. काय सीच्या डावीकडून चौथ्या स्थानी कोण बसलंय बघा. काउंट करायचं की सीची डावी बाजू कोणती इकडची. इकडची कोणती उजवी. मग चौथ्या स्थानी सांगितलंय आपल्याला सीच्या डावीकडून चौथ्या स्थानी कोण बसलंय. मग चौथं स्थान बघा 1 2 3 4 कोण बसलंय चौथ्या स्थानी. सीच्या डावीकडून चौथ्या स्थानी डी बसलाय. कोण बसलाय डी बसलाय. नंतर बघा ईच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी कोण बसलंय. काय सांगितलं असेल ईच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी कोण बसलंय बघा. आता ईची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती बघा. ईची डावी बाजू इकडची. इकडची कोणती मित्रांनो उजवी. मग ईच्या डावीकडून सांगितलं दुसऱ्या स्थान. मग हे पहिलं स्थान आहे हे दुसरं स्थान आहे. दुसऱ्या स्थानी कोण बसलाय डी बसलाय. ईच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी डी बसलाय. झालं समजलं. अशा प्रश्नांवर आपल्याला काय मित्रांनो सर्क्युलर सेटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह करायचंय. एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो. जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. हा पण सर्क्युलर सेटिंग अरेंजमेंटचाच प्रश्न आहे मित्रांनो बघा. के एल एम एन ओ आणि पी हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. त्यांची तोंडे एकमेकांसमोर आहेत. त्यांचं तोंड काय मित्रांनो एकमेकांसमोर आहे. म्हणजे सर्कल काढताना त्या 6 लोकांचं तोंड काय आलं पाहिजे एकमेकांसमोर आलं पाहिजे. बघा कसे डायग्राम काढणार. हे 2 झाले. इकडचे 2 झाले. ते काय आहेत मित्रांनो एकमेकांसमोर बसलेले आहेत. नंतर काय सांगितलंय स्टेटमेंट मध्ये के व यल हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसले आहेत. के आणि यल ते काय मित्रांनो एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसले म्हणजे काय समोरासमोर बसले आहे. कोण के आणि यल हे एकमेकांच्या समोर बसलेले आहेत. झालं पहिलं लिहून. नंतर दुसरं काय बघा केच्या निकटतम डाव्या बाजूला यम बसलेला आहे. केच्या निकटतम म्हणजे काय केच्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे यम बसलेला आहे. केच्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे यम. नंतर तिसरं बघा काय ओ व यन हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला बसले आहेत. ओ आणि यन जे ते मित्रांनो जसं के आणि यल हे एकमेकांच्या समोरासमोर बसते तसं ओ आणि यन काय आहेत मित्रांनो एकमेकांच्या समोर बसलेले आहेत. नंतर चौथं बघा काय सांगितलंय. यनच्या निकटतम उजव्या बाजूला पी बसला आहे. यनच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेला आहे पी बसलाय. कोण बसलंय यनच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलंय मित्रांनो पी बसलेला आहे. झाल्या सगळ्या स्टेटमेंट लिहून कंडिशन काढले आपण त्याच्यावरून. आपल्याला काय हे कंडिशन काय आपल्याला सर्कल म्हणजे वर्तुळाभोवती टाकून घ्यायचं आहे. बघा के आणि यल हे काय मित्रांनो एकमेकांच्या समोर बसले आहेत. बघा इथे के घेतला आणि यल कुठे येईल मग इथे येईल. दोघांचे काय एकमेकांच्या समोर आहे. झालं टाकून. नंतर दुसरं बघा केच्या डावीकडे लगेच पहिल्या स्थानी कोण बसला आहे य म्हणजे निकटतम म्हणजे काय एकमेकांच्या शेजारी.
आपला माझ्या घराशेजारी हा राहतो, डावीकडे हा राहतो, उजवीकडे हा राहतो. आपण म्हणतो की नाही त्यांच्या नावाने. तसंच माहिती पण काय मित्रांनो, केच्या डावीकडे लगेच शेजारी कोण आहे? यम आहे. केच्या घराच्या शेजारी कोणाचं घर आहे? यमचं घर आहे. झालं दुसरी कंडिशन टाकून. तिसरी कंडिशन काय सांगितली बघा. ओ आणि एन हे एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे काय? एकमेकांच्या समोर आहेत मित्रांनो. आणि चौथ्या कंडिशनमध्ये काय सांगितलंय? एनच्या उजवीकडे कोण बसलंय? पी बसलाय. बघा मित्रांनो, इथे जर आपण एन घेतला, आता इथे जर एन घेतलं तर इकडे जागा आहे का? पी ला नाही. मग एनला जर इथे घ्यायचं मित्रांनो, तर एनची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती सांगा बरं? एनची उजवी बाजू इकडची, इकडची कोणती? डावी. मग पीला उजवीकडे बसायला जागा आहे का? इकडे ऑलरेडी कोण बसलेला आहे? यल बसलेला आहे. म्हणून इथे यन बसू शकतो का मित्रांनो? नाही. मग यनला जागा कुठे आहे? खाली. कुठे आहे? खाली. इथे जर यन घेतला मित्रांनो, इथे जर यन घेतला, तर मग उजवीकडे बरोबर कोण येतोय? पी येतोय. यनच्या उजवीकडे लगेच कोण बसलंय? पी. यनच्या घराशेजारी कोणाचं घर आहे मित्रांनो? पीचं घर आहे. मग बघा यनच्या निकटतम लगेच समोर कोण बसलाय? ओ बसलाय. ओ यनचं आणि ओचं घर काय आहे? एकमेकांच्या समोरासमोर म्हणजे काय? विरुद्ध बाजूस आहे. झालं लिहून. ह्याच्यावर पण प्रश्न विचारलेले असतील मित्रांनो. हे सॉल्व्ह करून झाल्यानंतर. ओच्या उजवी ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलं आहे? काय? ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसतंय? सांगा बरं उजवी बाजू कोणती ओची आणि डावी बाजू कोणती? सांगा बरं मित्रांनो कोणती आहे ओची उजवी बाजू? तर ओची उजवी बाजू इकडची. इकडची कोणती मित्रांनो? डावी. तर मग ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोणाचं घर आहे? केचं घर आहे. कोणाचं घर आहे? केचं घर आहे. नंतर बघा पीच्या डावीकडून लगेच म्हणजे निकटतम म्हणजे काय? भिंतला भिंत. मग पीच्या निकटतम डाव्या बाजूला कोणाचं घर आहे सांगा बरं? कोणाचं घर आहे? कोणाचं घर आहे? यनचं घर आहे. पीच्या निकटतम डाव्या बाजूला यनचं घर आहे. असे प्रश्न विचारलेले असतील आपल्याला या प्रश्नांचं काय मित्रांनो? एकदम सोपे प्रश्न असतील. कोणते? सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. समजलं मित्रांनो हा टॉपिक. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? बघा मित्रांनो, मी तुम्हाला बोलले होते सुरुवातीला, की सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये 2 टाइप आहे. एक लिनियर सिटिंग अरेंजमेंट आणि एक सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. तर मग पहिला टाइप कोणता घेतला आपण? सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. आता कोणता टाइप आहे? द लिनियर सिटिंग अरेंजमेंट. लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय मित्रांनो? एक सरळ रेषा असेल. काय? एका सरळ रेषेत कितीतरी कमीत कमी 5 जास्तीत जास्त 8 लोकं सांगितलेले असतील आणि त्यांनी दिशा पण दिलेली असेल मित्रांनो. दक्षिणेकडे तोंड करून बसले का उत्तरेकडे तोंड करून बसले. जर त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं असेल उत्तरेकडे तोंड करून बसलोय, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपली उत्तर दिशा वरती का खाली आहे? सांगा बरं, कुठे आपली उत्तर दिशा मित्रांनो? वरती आहे. दक्षिण दिशा कोणती आहे? खाली. जर उत्तरेकडे सांगितलं असेल तर तेव्हा काय मित्रांनो? एरो वरती करायचा. उत्तर दिशा असेल तेव्हा काय? एरो वरती करायचा आणि दक्षिण दिशा असेल तेव्हा काय मित्रांनो? एरो खाली करायचा. काय करायचा दक्षिण दिशा असेल तेव्हा? एरो खाली करायचा. आणि उजवं आणि डावं कसं? जेव्हा मित्रांनो उत्तर दिशा असेल, जेव्हा उत्तर दिशा असेल, तेव्हा स्वतःला इमॅजिन करायचं. माझी उजवी बाजू कोणती आहे? ही. कोणती आहे? ही. ही कोणती आहे? उजवी. आणि ही कोणती आहे? डावी. इथे पण काय मित्रांनो उजवं डावं दिलेलं असतं, की कोणाच्या कोण उजवीकडे बसलंय, कोण किती स्थानावर बसलंय. आपल्याला उजवं डावं पण माहिती पाहिजे की नाही लिनियर सिटिंग अरेंजमेंटमध्ये. मग त्याच्यासाठी काय जेव्हा उत्तरेकडे असेल तेव्हा इकडची उजवी बाजू असते. आपण स्वतःला इथे बसलोय मी. माझी उजवी बाजू कोणती? ही. कोणती? डावी. आणि जेव्हा दक्षिण दिशेचं सांगितलं असेल मित्रांनो, याचं काय उलट होत असतं. काय होत असतं? उलट. आता इकडे कोणती सांगितली त्यांनी? डावी. तर ही कोणती होईल मित्रांनो? उजवी होईल. कोणती होईल? उजवी. आणि इकडची कोणती होईल? डावी होईल. जेव्हा दक्षिण दिशा असेल तेव्हा काय? उलट होत असतं मित्रांनो. उजवंचं डावं डावंचं उजवं होत असतं. समजलं? जायचं आपण आपल्या प्रश्नाकडे. बघा, आपला प्रश्न काय सांगितलेला आहे मित्रांनो? 5 मित्र आहेत. किती मित्र आहेत ते? 5. ए, बी, सी, डी आणि ई. किती आहेत? 5. ते एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून बसले. म्हणजे काय? एका रांगेत ते दक्षिणकडे तोंड करून बसले. म्हणजे दक्षिण दिशा कोणती तुम्हाला मी सांगितलं. मित्रांनो सांगा कोणती आहे? तर ती म्हणजे खाली दक्षिण दिशा आहे. दक्षिणेकडे तोंड करून 5 मुलं बसलेली आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. म्हणजे त्यांनी ते ए प्रमाणे क्रम दिलेला आहे. त्या क्रमाने असतील असे नाही.
फक्त बी हा ए आणि ई च्या मध्ये बसला आहे. पहिली कंडिशन काय आहे? जो बी आहे तो ए आणि ई च्या मध्ये बसलेला आहे. ए आणि ई च्या मध्ये कोण बसलेला आहे? बी बसलेला आहे. हे सांगितलंय त्यांनी पहिल्या स्टेटमेंट मध्ये. दुसऱ्यामध्ये काय सांगितलंय बघा. सी हा ए च्या लगत उजवीकडे आहे. कोण? सी ए च्या लगत उजवीकडे कोण बसलेला आहे? सी बसलाय. ए च्या लगत उजवीकडे सी बसलेला आहे. नंतर तिसरं बघा काय सांगितलंय. डी हा ई च्या लगत डावीकडे आहे. ई च्या लगत डावीकडे कोण बसलेला आहे? डी बसलाय. ई च्या लगत डावीकडे कोण बसलेला आहे? डी बसलेला आहे. झालं सगळं टाकून कंडिशन काढल्या गेल्या. बघा मित्रांनो काय सांगितलं पहिल्या याच्यात ए आणि ई च्या मध्ये कोण बसलेलं आहे? बी. आणि दुसऱ्या याच्यात बघा इथं काय सांगितलंय का उजवं डावं म्हणून ते नाही घ्यायचे. आपल्याला जिथं उजवं आणि डावं माहिती असेल ती कंडिशन आधी घ्यायची. बघा मित्रांनो ए च्या उजवीकडे लगेच कोण बसलंय? सी. ए च्या लगेच उजव्या साईडला कोणाचं घर आहे? सी चं घर आहे. कोणाचं घर आहे? सी चं. बघा मित्रांनो आता याचं उजवं आणि डावं कोणतं आहे? ही बाजू कोणती याची? उजवी. कोणती आहे? उजवी. आणि इकडची कोणती आहे? डावी. ही बाजू कोणती आहे? डावी. झालं. तर मग ए च्या उजवीकडे कोण बसलंय? सी. तर इथे जर ए ला घेतलं मित्रांनो काय इथे जर ए ला घेतलं तर मग उजवीकडे इकडे सी ला जागा आहे का? आहे का सी ला जागा? नाही. आपण ऑलरेडी काय 5 मुलं सांगितले, 5 मुलं काढले. मग इथे ए बसू शकतो का? नाही. मग इकडे सी ला जागा आहे का? नाही. म्हणून ते ए बसेल का? नाही. म्हणून ए ला काय एक घर पुढे घ्यायचं. काय घ्यायचं? ए ला एक घर पुढे घ्यायचं. म्हणजे ए च्या उजवीकडे लगेच निकटतम कोण बसलेला आहे? सी बसलेला आहे. आला की नाही एच्या उजवीकडे सी चं घर. एच्या घराच्या शेजारी सी चं घर आलं. नंतर बघा सेकंड झालं. नंतर बघा आपल्याला कोण भेटलाय? सी आणि ए. आता इथे बघा आपल्याला ए भेटला. इथे कोणी आहे का? सी सी किंवा ए आहे का? नाही. आपल्याला इथे कोण भेटलाय? ए भेटला. म्हणून आपण ही कंडिशन घेणार आहोत. ए आणि ई च्या मध्ये कोण बसलेला आहे? बी. तर ए इथे भेटलेला आहे. इथे कोण येईल? बी. आणि इथे कोण येईल मित्रांनो? ई येईल. कोण येईल? ई. ए आणि ई च्या मध्ये बरोबर बी आला. नंतर बघा तिसरं कोण आपल्याला ई भेटला. ई च्या लगेच डावीकडे कोण बसलेला आहे? डी बसलाय. ई च्या घराशेजारी कोणाचं घर आहे मित्रांनो? डी चं घर आहे. कोणाचं घर आहे? डी चं. मग डी कुठे येईल? इथे येईल. एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो बघा लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा. ए च्या उजवीकडे सी बसायला पाहिजे. आलं की नाही सी चं घर. नंतर ए आणि ई च्या घराच्या म्हणजे ए चं घर आहे, ई चं घर त्या दोघांच्या मधोमध कोणाचं घर आहे? बी चं घर आहे. कोणाचं घर आहे? बी चं. आणि ई च्या डावीकडे कोणाचं घर आहे? डी चं घर आहे. झालं. आणि याच्यावर पण प्रश्न विचारलेला असेल मित्रांनो कसा बघा. ई च्या डावीकडे निकटतम कोणाचं घर आहे? कोणाचं घर आहे ई च्या डावीकडे निकटतम? तर डी चं घर आहे. कोणाचं घर आहे मित्रांनो? डी चं घर आहे. नंतर बी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोणाचं घर आहे? ए च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोणाचं घर आहे? दुसरं म्हणजे पहिलं स्थान हे दुसरं स्थान. दुसऱ्या स्थानी कोणाचं घर आहे? ए च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी ई चं घर आहे. कोणाचं घर आहे? ई चं. आलेल्या प्रश्न जास्त प्रश्न असतात त्याचं काय मित्रांनो आन्सर द्यायचंय. समजला मित्रांनो लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन. जायचं पुढच्या क्वेश्चनला. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? बघा मित्रांनो हा दिशाज्ञानचा प्रश्न आहे. कोणता आहे? दिशाज्ञान. मी लगेच दिशा बोलतो तुम्हाला लगेच डोक्यात आलं असेल की नाही मित्रांनो? दिशा म्हणजे काय आपल्या 8 दिशा आहेत. 4 मुख्य दिशा आहे आणि 4 काय मित्रांनो? उपदिशा आहे. मुख्य दिशा कोणत्या आहे मित्रांनो? उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या काय आहेत आपल्या 4 उपदिशा आहेत बघा. या 4 काय आहेत? मुख्य दिशा आहेत. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. या काय मित्रांनो आपल्या 4 मुख्य दिशा आहे आणि 4 उपदिशा आहे मित्रांनो. कोणत्या आहे? 4 उपदिशा आहे. बघा त्या कशा लक्षात ठेवणार मित्रांनो? ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एकदम सोपं सेंटेन्स सांगते. मित्रांनो दिशाज्ञानवरती पण 5 ते 6 मार्काला प्रश्न येत असतो मित्रांनो. म्हणून हा टॉपिक जाऊ द्यायचा नाही. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? दिशाज्ञान. बघा या क्रॉसला कोणत्या दिशा आहेत? उपदिशा आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या? इकडे कोणती दिशा येते मित्रांनो? वायव्य येत असते. कोणती येते? वायव्य. नंतर इकडे ईशान्य. कोणती येते? ईशान्य.
बघा मी काय सांगते आणि कुठे काय लिहिते लक्षात ठेवा. आणि एक सेंटेन्स सांगते त्याच्यावर तुम्हाला काय सोपं जाईल. तो सेंटेन्स आहे मित्रांनो, वानर इकडे आले नाही. काय? वानर इकडे आले नाही. वा म्हणजे काय मित्रांनो? वायव्य. वानरचा वा काय येतो? वायव्य. इकडे आले नाही म्हणून काय येतो? ईशान्य. ईचा ईशान्य. आले नाही. आलेचा काय? आग्नेय. आले नाही म्हणजे आपण म्हणतो ना आले. तर आचा काय येतो? आग्नेय. आणि नंतरचा काय आहे? नाहीचा नैऋत्य. काय आहे? नैऋत्य. वानर इकडे आले नाही. काय? वानर इकडे आले नाही. लक्षात राहील हे वाक्य. याच्यावरून आपल्याला काय? 4 उपदिशा मिळत असतात मित्रांनो. झालं? उपदिशा, मुख्य दिशा लिहून याच्यावर आपल्याला काय हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. बघा काय सांगितलंय. राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतर दक्षिणेकडे गेली. कोण? राधिका नावाची एक मुलगी आहे. ती काय दक्षिणेकडे किती गेली मित्रांनो? 50 मीटर एवढं अंतर चालून गेली. नंतर डावीकडे 20 मीटर अंतर चालत गेली. ती 50 मीटर दक्षिणेकडे गेली. नंतर ती डावीकडे वळून किती गेली मित्रांनो? 20 मीटर गेली. शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर अंतर जाऊन थांबली. शेवटी ती परत काय उत्तरेकडे गेली. डावीकडून काय मित्रांनो ती उत्तरेकडे गेली आणि 30 मीटर अंतर जाऊन काय ती मित्रांनो तिथेच थांबली. तर ती तिच्या कोणत्या सध्या ती तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? ती दक्षिण दिशेपासून निघाली. तर म्हणजे 30 मीटर अंतर जिथेपर्यंत थांबली ती, तर ती तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आली असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. काय विचारलेला आहे? प्रश्न. मग बघा असं काढलं म्हणजे आपल्याला काय मित्रांनो दिशा कळत असतात. काय? दिशा. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. म्हणजे राधिका घरापासून किती मीटर अंतरावर आलेली आहे? 50. आणि कोणत्या दिशेला आलेली आहे? दक्षिण. दक्षिण दिशा कोणती मित्रांनो आपली? खालची. दक्षिण दिशेला किती आलेली ती? 50 मीटर. आपल्या अंदाजाने रेष घ्यायची मित्रांनो. काय? आपल्या अंदाजाने लाईन ओढायची. किती? 50 मीटर. नंतर डावीकडे 20 मीटर अंतर. डावी बाजू कोणती मित्रांनो तिची वाली बघा. इकडची कोणती डावी, इकडची कोणती उजवी. तर ती डावीकडे वळून किती आलेली आहे? 20 मीटर आलेली. किती? 20 मीटर. नंतर ती काय मित्रांनो उत्तरेकडे 30 मीटर गेली. किती? शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर गेली. तर उत्तर दिशा कोणती मित्रांनो? खाली येते का वरती येते? उत्तर दिशा कुठे येते मित्रांनो आपली? वरती येते. कुठे येते? वरती. तर इकडे किती मित्रांनो? 50. मग 50चं थोडंसं निम केलं 25, 25च्या थोडंसं 5. म्हणजे काय? थोडंसं वरती. झालं? किती मीटर येते? 30 मीटर गेली. तर मग ती तिच्या सध्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? इकडे कोणती दिशा येते सांगा बरं मित्रांनो? वानर इकडे आ. आ म्हणजे काय? आग्नेय. कोणती दिशा आहे मित्रांनो ती? आग्नेय. मग राधिका तिच्या घरापासून आग्नेय दिशेला आलेली आहे. काय? राधिका तिच्या घरापासून आग्नेय दिशेला आलेली आहे. ऑप्शन नंबर काय आहे बघा? आग्नेय दिशा, उत्तर नाही. ऑप्शन नंबर सी. काय आहे? सी. राधिका तिच्या घरापासून आग्नेय दिशेला आलेली आहे. हम्म बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, हा पण सिटिंग अरेंजमेंटचा सॉरी दिशांचाच क्वेश्चन आहे. एक व्यक्ती ए बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर अंतर चालत गेला. कोण? एक व्यक्ती आहे. तो ए बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर अंतर चालत गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर अंतर चालत. तो आधी 30 मीटर काय दक्षिणेकडे गेला. नंतर परत तो त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला आणि परत 20 मीटर गेला. नंतर तो काय मित्रांनो परत त्याच्या डावीकडे वळाला आणि किती 20 मीटर गेला. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला आणि परत 30 मीटर. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला आणि परत तो 30 मीटर गेला. तर असलेल्या बी बिंदू जवळ येऊन पोहोचला. तो आधी ए बिंदू पासून निघाला होता. तिथं जिथे थांबला तिथं कोणता बिंदू होता मित्रांनो? तो बी बिंदू होता. तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? म्हणजे ए पासून तर बी पर्यंतचे सरळ अंतर किती आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. बघा एक व्यक्ती आहे. कोण मित्रांनो? एक व्यक्ती आहे. तो ए बिंदू पासून हा ए बिंदू आहे. इमॅजिन करू आपण.
दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. ही कोणती दिशा आहे? दक्षिण. दक्षिण दिशेला तो किती गेला आहे? 30 मीटर अंतर चालत गेलाय. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. उजवी दिशा कोणती मग त्याची? इकडची कोणती? तो खाली आला म्हणजे त्याची काय उलट होईल. मग इकडची काय? डावी. इकडची कोणती? उजवी. तो उजवीकडे वळून किती गेला आहे? 30 मीटर गेला आहे परत. इकडची उजवीकडे वळून तो 30 मीटर गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. काय? डावीकडे वळाला आणि काय मित्रांनो? 20 मीटर अंतर चालत गेला. त्याची डावी बाजू कोणती मित्रांनो? खालची. कोणती आहे? खाली. किती मीटर गेलाय तो? 20 मीटर गेलाय. किती? 20 मीटर एवढं अंतर तो गेलाय. नंतर डावीकडे वळाला आणि 20 मीटर अंतर चालला. शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला आणि 30 मीटर चालला. परत तो शेवटी काय त्याच्या डावीकडे वळाला. त्याची डावी बाजू कोणती? म्हणतात तो दक्षिणेकडे खाली आला. त्याची डावी बाजू कोणती? इकडची. इकडची कोणती मित्रांनो? उजवी. मग तो परत काय डावीकडे वळाला आणि 30 मीटर एवढं अंतर चालत गेला. बघा दोघांचं काय सेम झालं. खाली वरती पण किती होता? 30. खाली पण किती आला? 30. मग दोघांची लाईन काय मित्रांनो? सेम यायला पाहिजे. आला आणि ते हे बिंदू कोणता आहे? बी बिंदू आहे. वरती कोणता बिंदू घेतला आपण? एक. खाली कोणता येईल? बी. तो असलेला बी बी या बिंदू जवळ येऊन पोहोचला. येऊन पोहोचला तो बी बिंदू जवळ. तर ए पासून बी पर्यंतचे सरळ अंतर किती? बघा ए पासून त्याचं बी पर्यंतचं सरळ अंतर किती? इथे किती मित्रांनो? 30. किती आहे? 30. इकडे किती आहे? हा बॉक्स तयार झाला ना, मग इकडची लाईन आणि इकडची लाईन काय मित्रांनो? सेम आहे. इकडे किती येईल? 20 येईल. किती येईल? 20. 30 प्लस 20 किती होणार आहे मित्रांनो? 50. किती? 50 मीटर. म्हणजे ए बिंदू पासून तर बी बिंदू पर्यंत त्याला येण्यासाठी किती मीटर चालावं लागलं? 50 मीटर एवढं अंतर चालावं लागलं. ऑप्शन नंबर सी. किती मीटर अंतर चालावं लागलं त्याला? ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत येण्यासाठी 50 मीटर एवढं अंतर चालावं लागलं. समजलं मित्रांनो? बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो हा सिलोचा क्वेश्चन आहे. कुठला आहे? सिलोचा. बघा सर्व मासे कासव आहेत तर काही मगर कासव आहेत. काय आहे? सर्व जे मासे आहेत ते काय आहेत मित्रांनो? कासव आहेत. बघा मित्रांनो याच्यात तुम्हाला मी एक बेसिक सांगते. आपल्याला सांगितलेलं असेल की सर्व ए काय आहेत? सर्व ए हे बी आहेत. काय आहेत? सर्व ए हे बी आहेत. ते कसं लिहायचं बघा मित्रांनो. जो पहिला अक्षर आहे कोण? ए. मग तो कुठे दाखवायचा? मध्ये दाखवायचा. कुठे दाखवायचा? मध्ये. आणि बी काय आहेत? सर्व ए काय आहेत? बी आहेत. म्हणजे सर्व जे ए आहेत ते बी मध्ये आले की नाही? सर्व ए काय आहेत? बी आहेत. हं अशी डायग्राम काढायची. जेव्हा सर्व सांगितलेलं असेल तेव्हा अशी डायग्राम काढायची. सर्व ए काय आहेत? बी आहेत. आणि जेव्हा काही असं सांगितलं असेल काही ए हे बी आहेत. काय? काही ए हे बी आहेत. असं जर सांगितलं असेल मित्रांनो तर तेव्हा कशी डायग्राम काढायची? जो काही ए चा पार्ट आहे तो काय थोडा बी मध्ये आला पाहिजे. म्हणजे काय काही ए जे आहेत ते काय आहेत? बी आहेत. काय आहेत? काही ए जे आहेत ते काय आहेत मित्रांनो? बी आहेत. आणि काय अजून एक सांगितलेलं असेल एकही ए हा बी नाही. म्हणजे नाही म्हणजे काय? नकारार्थी वाक्य. आणि हाय म्हणजे काय मित्रांनो? होकारार्थी वाक्य. काय? हाय असेल तेव्हा काय असेल ते? होकारार्थी असेल. आणि नाही म्हटलं असेल तेव्हा काय असेल ते? नकारार्थी असेल. बघा जर असं सांगितलेलं असेल, मी इथे लिहिते तिसरं वाक्य. एकही ए हा काय मित्रांनो? एकही ए हा बी नाही. मग दोघांमध्ये काय? क्रॉसचं चिन्ह यायला पाहिजे. जेव्हा नाही असेल तेव्हा काय मित्रांनो? क्रॉसचं चिन्ह आहे. तेव्हा कशी काढणार? हा ए आहे आणि हा कोण आहे? बी आहे. दोघांमध्ये काय आहे? क्रॉस. म्हणजे एकही ए हा बी नाही. हे कोणतं वाक्य आहे? नकारार्थी वाक्य आहे. आणि हे दोन कोणते आहेत मित्रांनो? होकारार्थी वाक्य आहेत. याच टाईप वरती आपल्याला काय मित्रांनो हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजलं का? बघा मी तुम्हाला अजून परत एकदा रिपीट करून सांगते. सर्व ए हे काय मित्रांनो? बी आहेत. सर्व जे ए आहेत ते कोण आहेत? बी आहेत. आणि काही ए हे बी आहेत. मग काही ए चा पार्ट काय आहे? बी मध्ये यायला पाहिजे. बघा येतोय का? काही ए जे काय ते बी आहेत. आणि तिसरं काय आहे? एकही ए हा बी नाही.
म्हणजे त्यांच्यामध्ये काय क्रॉस यायला पाहिजे. जिथे क्रॉस असेल तिथे काय असेल नाही. म्हणजे काय एकही ए हा बी नाही. समजलं? बघा आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. त्यांनी प्रश्नामध्ये काय सांगितलंय? मगर, कासव आणि मासे सांगितलेत. सर्व मासे जे आहेत ते काय आहेत मित्रांनो? कासव आहेत. मग आता बघा आधी काय घेणार मध्ये? मासे घेणार. काय घेणार? मासे. सर्व मासे काय आहेत मित्रांनो? कासव आहेत. काय आहेत? कासव. सर्व मासे कासव आहेत. झालं काढून. काही मगर कासव आहेत. काही मगर जे आहेत मित्रांनो ते काय आहेत? कासव आहेत. म्हणजे काही कासवचा जो पार्ट आहे तो काय आहे? मगरचा आहे. हा जो काही कासवचा पार्ट आहे तो काय आहे? मगरचा आहे. येतं की नाही असं? ही अशीच डायग्राम काढायची मित्रांनो. नाहीतर काय करणार? असं करणार, असं करणार आणि काय मगर सांगितलं म्हणून असं नका करत बसू. असं जर केलं तर काय मित्रांनो हा काय काही मगरचा पार्ट काय येतोय? माशांमध्ये येतोय. काय येतोय? काही मगरचा पार्ट माशांमध्ये. अशी जर डायग्राम काढली तर मित्रांनो काय येईल आन्सर चुकीचं येईल. चेक करणारा काय करेल? चुकीचं करेल. घाई करायची नाही. व्यवस्थित डायग्राम काढायची. म्हणजे ही लाईन जरी तिथे त्या लाईनला टच होता कामा नाही त्याच्यापासून थोडंसं काहीतरी अंतरावर पाहिजे, मोकळी पाहिजे हं. अशी डायग्राम काढायची. अशी काढली तर काही मित्रांनो चुकीची. समजलं? निष्कर्षमध्ये काय सांगितलं बघा. काही मगर कासव आहेत. काही मगर जे आहेत ते कासव आहेत का? हो, आहेत बघा. काही मगरचा जो भाग आहे तो काय मित्रांनो कासवमध्ये येतोय. येतोय की नाही? म्हणून पहिला निष्कर्ष काय मित्रांनो बरोबर आहे. काही मगर काय आहेत? कासव आहेत. आणि कोणतेही कासव हे मगर नाही. कोणतंही कासव जे मगर नाही. बघा ते काय नकारार्थी वाक्य आहे. काही मगरचा पार्ट काय कासवमध्ये येतोय. त्यांच्यात असं क्रॉसची फुली आहे का मित्रांनो दोघांमध्ये? मगर आणि कासवमध्ये नाही. मग ते करेक्ट आहे का नाही? ते काय मित्रांनो चुकीचं आहे. जेव्हा त्यांच्या कासव आणि मगरमध्ये अशी चुकीचं हे राहिलं असतं, तर तेव्हा काय आलं असतं ते ऑप्शन निष्कर्ष बरोबर आला असता. पण ते आहे का नाही? ते काय आहे होकारार्थी वाक्य पण त्यांनी काय नकारार्थी दिलेलं आहे. म्हणून तो दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो चुकीचा आहे. ऑप्शनमध्ये काय आहे? फक्त एक. निष्कर्ष एक योग्य आहे. कोणता योग्य आहे निष्कर्ष पहिला? निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय? तो पण मित्रांनो सिलोचाच आहे बघा. सर्व विधानामध्ये काय सांगितलंय? सर्व वया काय आहेत मित्रांनो? गाजर आहेत. सर्व वया. सर्व वया काय आहेत? गाजर आहेत. मग आधी काय लिहिणार? वया. पहिलं शब्द लिहायचा. मग नंतर काय? गाजर. सर्व वया काय आहेत? गाजर. म्हणजे सर्व वयांचा भाग जो आहे तो कुठे येतोय? गाजरमध्ये येतोय. नंतर दुसरा निष्कर्ष काय आहे? सर्व गाजर नद्या आहेत. सर्व जे गाजर आहेत ते काय आहेत मित्रांनो? नद्या आहेत. सर्व गाजर काय आहेत? नद्या आहेत. काय आहेत? नद्या. एकही नदी दगड नाही. एकही जी नदी आहे मित्रांनो ती काय नाहीये? दगड नाही. म्हणजे त्यांच्यात काय आहे? नकारार्थी वाक्य आहे. मग ते काय येईल? नकारार्थी वाक्य कसं काढणार? त्यांच्यात क्रॉस. काय यायला पाहिजे? क्रॉस. म्हणजे एकही नदी आहे ती काय? दगड नाही आहे. झालं विधान काढून. आता आपल्याला काय? निष्कर्ष बघायचा आहे. काही वया ज्या आहेत त्या काय आहेत मित्रांनो? दगड आहे. काही वयांचा भाग जो आहे मित्रांनो तो दगडमध्ये येतोय का? बघा. वया आणि दगडमध्ये क्रॉसचं चिन्ह आहे का? आहे ना? म्हणजे ते आहे का? नाही. दोघांमध्ये आहे का क्रॉसचं चिन्ह? नाही. म्हणून पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. तर नद्यांचा आणि दगडचा कसा क्रॉस चिन्ह आहे मित्रांनो, तसं वयाचं आणि दगडचं आहे का? नाही. वया कुठे आहेत? मध्ये आहेत. म्हणून तो निष्कर्ष काय मित्रांनो? चुकीचा आहे. काही गाजर दगड आहेत. काही गाजरचा जो भाग आहे तो दगड म्हणजे दगड आणि गाजरमध्ये क्रॉस आहे का मित्रांनो? गाजर आणि दगडमध्ये सांगा बरं? नाही. म्हणून दुसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो? चुकीचा येईल. काही नद्या वया आहेत. काही नद्या ज्या आहेत त्या वया आहेत का मित्रांनो? बघा काही नद्या म्हणजे काही नद्यांमध्येच काय आहे ते वया आहेत. येतंय की नद्यांचा काही पार्ट काय वयांमध्ये म्हणजे नद्या आहेत, गाजर आहे आणि वया आहेत. म्हणजे नद्या काय आहेत त्या वया आहेत. म्हणून तिसरा निष्कर्ष काय मित्रांनो? बरोबर आहे सॉरी. काय तिसरा निष्कर्ष? बरोबर आहे. मग काय येईल बरोबर काय येईल मित्रांनो? ऑप्शन नंबर सी. काय येईल? ऑप्शन नंबर फक्त
तिसरं योग्य. काय इथे ऑप्शन दिलेले नाहीये. टायपिंग मिस्टेक झालेली असेल बहुतेक. इथं काय फक्त 3 योग्य आहे. बाकी 2 काय आहेत? अयोग्य आहेत मित्रांनो. समजलं मित्रांनो? बघा मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करा. थँक यू.